हाय, मी पूजा आणि आजच्या नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या या व्लॉगमध्ये ना आपण बघणार आहोत माझं ना बांगड्यांचं कलेक्शन. तर मी ते तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मी ना आता कंटिन्यू करते माझा ब्लॉग. खाली थोडंसं बेबी उठलं होतं त्यामुळे मी खाली गेले आणि मला जमलंच नाही कंटिन्यू करायला. सो त्यामुळं चला आता मी ना कंटिन्यू करते. तर मी तुम्हाला दाखवते माझ्या बांगड्या आणि त्या तुम्ही बघून सांगा कशा आहे आणि कोणत्या आवडल्या ते पण सांगा. तर चला बघू. तर सगळ्यात अगोदर म्हणजे ह्या आहे ना माझ्या आहेत चुड्याच्या बांगड्या, ज्या की लग्नातल्या. माहिती नाही ह्या बांगड्यांचं काही करतात, पण मी तर ठेवलेलं तसंच आठवण म्हणून. बाकीचे म्हणजे खूप जण मला बोलले होते की घरातले की ठेवत नसतात वगैरे, पण मला नव्हतं माहिती. मी अजूनपर्यंत त्या ठेवलेल्या आहे, ज्या की चुड्याच्या त्या लग्नामध्ये घातलेल्या. तर त्या ह्या हिरव्या बांगड्या आणि ह्या खूप साऱ्या आहेत म्हणजे दोन्ही हातातल्या मिळून. त्यानंतर नाही ना मला काही असे मोठाले पण आवडतात. सो त्या ह्या दोन, ज्या की मी आत्ता आहे ना लग्नामध्ये पण घातल्या होत्या. तर ह्या त्याच दोन आहेत, ज्या की मध्ये मध्ये आपण असं घालू शकतो आणि छान पण वाटतात. त्यानंतर ना माझ्याकडे आहेत ह्या दोन, ज्या की बांगड्यांच्याच मध्ये आपण घालू शकतो. आणि याचा आहे ना आता तसं तर थोडा थोडा कलर पण गेला आहे, पण छान वाटतात घातल्यानंतर. तुमच्याकडे पण आहेत का अशा? कारण ह्या खूप म्हणजे नाही का जुन्या फॅशन टाईप आहे. सो त्यामुळं. आणि ह्या ज्या आहेत ना, तर ह्या मला आत्ताच मागच्या वेळी जेव्हा मी माझ्या गावी गेले होते ना, तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला दिल्या होत्या. सो ह्या त्या बांगड्या आहेत 4. आणि मला ना अशा पण बांगड्या खूप जास्त आवडतात. म्हणजे जेव्हा आहे ना आपल्याला असं हात भरून वगैरे बांगड्या नाही घालायच्या ना, तेव्हा आपण ह्या अशा घालू शकतो. सो ह्या पण छान आहेत. आणि ह्या पण 2 आहेत. ह्या पण कधी कधी बांगड्यांच्या मध्ये घालू शकतो आणि छान पण वाटतं. सो त्यासाठी. त्यानंतर ह्या बांगड्या आहेत माझ्या लग्नाच्या चुड्यातल्या बांगड्या, ज्या की मध्ये हिरव्या आणि साईडने अशा बांगड्या मी घेतल्या होत्या गोल्डन कलरच्या, आणि ह्या खूप छान पण वाटतात घातल्यानंतर. सो ह्या त्या बांगड्या. त्यानंतर ह्या आहे माझ्याकडं मोत्याच्या बांगड्या, याच्यावरची माझ्याकडं ना गळ्यातलं कानातलं आणि बांगड्या पण, असं मी ना हा सेटच घेतलेला होता पूर्ण. सो ह्या त्या बांगड्या आहेत मोत्यांच्या आणि त्याला ना तारेने म्हणजे वरतून ना असं पॅक केलेलं आहे. सो ह्या पण छान वाटतात घातल्यानंतर. त्यानंतर आहेत ह्या पण थोड्याशा ना मोत्या टाईपच वाटतात, पण वेगळ्या आहेत. म्हणजे त्यात जास्त व्हाईट कलर आहे आणि ह्या त्यांना गोल्डन कलरचा शेड आहे. सो ह्या पण घातल्यानंतर ना मस्त वाटतात. तर ह्या पण हिरव्या बांगड्यामध्ये ना तुम्ही घालू शकता, तर छान वाटतात हिरव्या बांगड्यामध्ये घातल्यानंतर. आणि मला तर ह्या फार जास्त आवडतात. मी ह्या घेतल्या होत्या माझ्या एंगेजमेंटसाठी, ज्या लुकवर म्हणजे घेतल्या होत्या. त्यानंतर माझ्याकडे आहेत या बांगड्या. ह्या पण घातल्यानंतर नाही ना छान वाटतात. आणि माझ्याकडे ना अशी साडी होती. सो मी तर चला मी ना आता कंटिन्यू करते. मी ना पिल्लूला नेऊन सोडले खाली खेळायला. तो नाही तर खूप जास्त मध्ये मध्ये करत होता त्यामुळं. तर दाखवते मी तुम्हाला आता. तर ना या आहेत त्या ऑरेंज बांगड्या. त्यानंतर ह्या आहेत माझ्या ना ग्रीन, ज्या की मेटलच्या आहेत ह्या दोन्ही पण. आणि ह्या आहेत पिंक कलरच्या. ह्या तर थोड्या थोड्याशाच आहे, पण घातल्यानंतर ना मस्त वाटतात. त्यानंतर ह्या पुन्हा ग्रीन, ह्या सेमच आहेत बऱ्यापैकी. आणि ह्या आहेत डार्क रेड म्हणजे चॉकलेटी कलरच्या. तर ह्या घातल्यानंतर नाही ना छान वाटतात. ह्या थोड्याशाच आहे, पण सिंपल आपण आहे ना असं अधूनमधून घालू शकतो. थोड्या जेव्हा आपल्याला घालायच्यात ना तेव्हा. तर ह्या आहेत त्या इतक्या. आणि माझ्याकडे ना खूप जास्त पण नाही, थोड्याशाच आहे. आणि आपला व्हिडिओ आहे ना असा कंटिन्यू नाही झाला आहे, कारण की ना पिल्लू मध्ये मध्ये उठतो आहे आणि मला म्हणजे त्याच्याकडे पण जावं लागते सारखं त्यामुळं. त्यानंतर ना माझ्याकडे ना काचेच्या पण खूप जास्त नाही आहेत, पण जितक्या आहेत तितक्या मी तुम्हाला दाखवते. तर ह्या आहेत काचेच्याच, ज्या की ना म्हणजे नाही का मोरपंखी कलरच्या आहेत. खूप जास्त ग्रीन पण नाही आहे. त्यानंतर ह्या आहेत पिंक कलरच्या आणि ह्या आहेत गोल्डन कलरच्या, ज्या की ह्या तिन्ही पण आहेत काचेच्या. आणि माझ्याकडे ना खूप नाही आहेत, जितक्या आहेत तितक्या मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर माझ्याकडं ह्या आहेत डार्क रेड कलरच्या ह्या अशा. तर ह्या पण 4 आहेत.
आणि मला ना अशा बांगड्या जास्त आवडतात. असं कधीतरी म्हणजे कुणाच तरी लग्नाला वगैरेच हात भरून वगैरे बांगड्या आवडतात. बाकी नॉर्मल वेळेला तर मला अशाच आवडतात. त्यामुळे माझ्याकडे अशाच जास्त आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा ह्या आहेत माझ्याकडे अशा 4 ज्या की हिरव्या कलरच्या आहेत. आणि ह्या माझ्याकडे ना हिरव्या जास्त असण्याचं कारण असं आहे की माझ्याकडे साड्या पण हिरव्या जास्त आहेत त्यामुळं. आणि मी ना वेगवेगळ्या मला म्हणजे घालायला आवडतात त्यामुळे मी ह्या घेतल्या होत्या. मला मम्मीने घेऊन दिल्या होत्या सॉरी ह्या. त्यानंतर हां ह्या आहेत माझ्याकडच्या लाईट ब्लू कलरच्या स्काय ब्लू कलरच्या सॉरी. तर ह्या पण काचेच्याच आहेत जसे की त्या पिंक कलरचे दाखवले ना. सो ह्या त्याच टाईप आहे. आता इतक्या पण याच्यात व्यवस्थित दिसत नाहीत त्या क्लिअर. पण ह्या ना घातल्यानंतर छान वाटतात. मी तुम्हाला घालून दाखवते तसं पूर्ण तर नाही पण थोड्याशा घालून दाखवते कशा दिसतात. तर ह्या अशा दिसतात. छान वाटतात तसं. तर ह्या आहे ना काहीतरी 24 आहेत मे बी म्हणजे 2 डझन. ह्या हातात 12 आणि ह्या हातात 12 आपण अशा घालू शकतो. आणि यामध्ये आपल्याला दुसरा पण काही ॲड करायचं असेल तर आपण करू शकतो. तर ह्या पण मला आहे ना मम्मीनेच घेऊन दिलेल्या आहेत. तर ह्या ऑलरेडी अशा बॉक्समध्ये आल्या होत्या तर मी त्या तशाच ठेवलेल्या आहे. आणि त्यानंतर नाही ना माझ्याकडे ना तशाच आहेत ज्या की ह्या आहेत माझ्या येलो कलरच्या. तर ह्या पण सेम तशाच आहेत ज्या की आत्ता ब्लू कलरच्या दाखवल्या. आणि ह्या पण आहे ना छान वाटतात घातल्यानंतर तर हे बघा. आणि ह्या आहे ना त्याच्यामधलं जे वर्क आहे ना ते असं चमकतं कलरफुल टाईप नाही का. तर ते कोणत्या पण याच्यावर मॅच होऊन जातात. आणि येल्लो वगैरे हे कलर आहे ना बऱ्यापैकी सगळ्या साड्यांवर मॅच होतात. तर ह्या पण मला मम्मीनीच घेऊन दिलेल्या आहेत. आणि ह्या आणि त्या ब्लू कलरच्या सोबतच घेऊन दिल्या होत्या मम्मीनी. तर ह्या पण मी ना अशा बॉक्समध्येच ठेवल्या कारण त्या बॉक्समध्येच आलेल्या आहेत त्यामुळे मी बॉक्समध्येच ठेवल्यात. त्यानंतर नाही ना माझ्याकडं ह्या पण बांगड्या आहेत पण ह्या आहे ना साईजनी मोठ्या आहेत त्यामुळे मी कधी या घातल्याच नाही आहे. मला खूप जास्त मोठ्या होतात. हे बघू शकता तुम्ही ह्या मला इतक्या मोठ्या होतात अशा. त्यामुळे मी ह्या अजून घातलेल्या नाही आहे. ह्या मी नव्हत्या घेतल्या. ह्या मला गिफ्ट भेटलेलं आहे सो पण त्या मोठ्याल्या आहेत त्यामुळे मी अजून काही घातल्याच नाही आहे. आणि ह्यामध्येच अजून एक कलर आहे तो पण मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा हा आहे तो दुसरा कलर. तर हे 2 कलर होते पण ते काही येतच नाही दोन्ही पण माझ्या हाताला त्यामुळे मी ते घातलेलेच नाही आहे. ते जशाला तसेच न्यू मी काढले पण नव्हते आत्ता जस्ट दाखवायला काढले. आणि आता पुन्हा आता इतकं सगळा राडा काढला तर आता हा ठेवून पण द्यायचा आहे. तर चला माझ्याकडे ना अशा बांगड्या वगैरे ठेवायला ना ते स्टँड किंवा असे रिंग वगैरे नाही आहे. सो मी ना ह्या अशा छान बॉक्समध्ये ना ठेवलेल्या आहेत. आणि त्या आहे ना माझ्या एक पण फुटलेली नाही आहे खूप छान राहिल्यात. तर तुम्ही पण ठेवायच्या असेल ना असं बॉक्स मध्ये ना ठेवा त्या फुटत पण नाहीत आणि छान पण राहतात. आणि मी ह्या मोत्यांच्या वगैरे बांगड्या आहेत ना तर त्या अशा पिशवीमध्ये ठेवते जेणेकरून नंतर आपल्याला लवकर सापडतात पण आणि ना खराब पण होत नाही. ह्या अशा पिशवीत ठेवून त्या बॉक्समध्ये ठेवून दिल्या ना की ते छान पण राहतात आणि आपल्याला वेळेवर सापडतात पण. तर मी तसंच करत असते. तर चला बघू मी तुम्हाला दाखवते तसं ठेवताना. तर माझ्या ना याच्यामध्ये ऑलरेडी 3 प्रकारच्या बांगड्या ठेवून झाल्यात ज्या की 3 डिझाईनच्या बसलेल्या आहेत. आणि ना असंच माझ्याकडे 2 पाऊच आहेत तर मी त्यामध्ये ठेवत असते. आणि ह्या पण खूप छान राहतात. तर माझ्याकडचं बांगड्यांचं कलेक्शन आहे ना तुम्हाला कसं वाटलं तर ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ना जर तुम्ही नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो जर ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर चला बाय.